नीट पेपर लीक थांबवा आणि विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांना माफी नाही अशा घोषणा दिल्या। तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी करत आज खामगावात काँग्रेसच्या वतीने निषेध करण्यात आला। शेतकरी, शेतमजूर, कामगार, विद्यार्थ्यांचं नुकसान करणाऱ्या सरकारचं करायचं काय? स्थानिक उपविभागीय कार्यालयासमोर नारेबाजी करत हे आंदोलन करण्यात आले। विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी रेटून धरण्यात आली। या आंदोलनात स्वप्नीलदादा काकरे, किशोराप्पा भोसले, तेजिंद्रसिंह चव्हाण यांच्यासह बुलढाणा जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच अनेक युवक सहभागी झाले होते। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराजदादा मोरे यांच्या आदेशावरून आज आम्ही बुलढाणा जिल्हा युवक काँग्रेसतर्फे नीटचं निषेध आंदोलन करत आहे। तुम्ही बघू शकता की मागच्या काळामध्ये नीटचा पेपर हा लीक झाला, 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या। नीटच्या पेपरमध्ये जी पारदर्शकता असायला पाहिजे ती पारदर्शकता नाही आहे आणि आज आपल्या इथली एज्युकेशन सिस्टीम पूर्णपणे कोलॅप्स आहे। नीट हा विद्यार्थ्यांच्या जीवाभावाचा प्रश्न आहे। मेडिकल परीक्षेची ती पूर्वपरीक्षा असल्यामुळे विद्यार्थ्यांचं प्रचंड नुकसान या मोदी सरकारने केलेलं आहे। धर्मेंद्र प्रधानांचं हे फेल्युअर आहे। त्यामुळे आमचं असं म्हणणं आहे युवक काँग्रेसतर्फे की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा देऊन त्यांची हकालपट्टी मोदींनी केली।